कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरातनं धक्कादायक दृश्य समोर आले। शाळा आणि कॉलेजच्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये काही तरुण नशा करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि याचमुळे परिसरामध्ये खळबळ उडली आहे। पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि हा व्हिडिओ कल्याण पूर्व कोळशेवाडी भागातील एका नामांकित शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरामध्ये असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये ह्या व्हिडिओमध्ये हे तरुण खुलेआम नशा करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत। काही दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नशेच्या विरोधात मोहीम राबवत डीसीपी अतुल झेंडे यांनी भर रस्त्यात नशा करणाऱ्यांना उघडपणे शिक्षा दिलेली होती। पण आता ही कारवाई थंडावल्यानं पुन्हा एकदा नशेबाजीचे प्रकार सुरू झालेत। शाळा आणि कॉलेजेस जवळ सुरू असलेल्या ह्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येतंय आणि हे नशेचे पदार्थ ह्या तरुणांना कुठून मिळतायत, कोण विकतंय ह्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। कल्याणमधील वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या पालकांचे मला फोन येतात, तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांनी माझ्याकडं मागणी केलेली आहे की ताई, आमची मुलं शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, पण ते सुरक्षित नाही आहेत। कारण शाळेच्या आवारामध्ये, कॉलेजच्या आवारामध्ये ड्रग्सचं सेवन करणारे गट असं गटागटाने ड्रग्सचं सेवन होत आहे। ड्रग्स घेतल्यानंतर ही मुलं त्यांच्या म्हणतात ना, एकदम त्यांची मती गुंग होते आणि त्याच्यामध्ये वाटेल ते भयंकर गुन्हे घडू शकतात। पोलीस प्रशासन असं म्हणत आहे की आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत, त्यांची धरपकड चालू आहे, परंतु नुसतं ड्रग्स घेणाऱ्यांना पकडून उपयोग नाही आहे। माझं म्हणणं असं आहे की कल्याणमध्ये हे ड्रग्स येतो कुठून, ह्या मुलांना ड्रग्सची सप्लाय कुठून होते, कोण करते आणि याच्या मागचे धागेदोरे कोण आहेत। कल्याण परिमंडळाचे डीसीपी म्हणत आहेत की आम्ही ह्याच्यावर योग्य ती कारवाई करत आहे, आम्ही या मुलांना पकडत आहोत। नुसतं मुलांना पकडून उपयोग नाही आहे। हे ड्रग्स कुठून येते, हे ड्रग्स पुरवणारे, याचे जे असलेले धागेदोरे, ह्यांचे आका हे पकडले गेले पाहिजेत आणि कल्याणच्या शाळेत जाणाऱ्या मुलामुलींचं आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे। त्यांना सुरक्षित भावनेने कॉलेजमध्ये जाता आलं पाहिजे, कारण जास्त करून कॉलेजच्या आणि शाळेच्या आवारामध्ये उघड हे तरुण आज ड्रग्सचं सेवन करत आहे। यांना तर पकडाच, परंतु हे ड्रग्स कुठून येते, ह्याचे ड्रग्स माफिया कोण आहेत, ह्याचे पुरवठादार कोण आहेत, यांना कोणत्या राजकीय वरदहस्त आहे त्याचा सगळा शोध घ्या आणि हे षडयंत्र थांबवा। कल्याणला नशामुक्त करण्यास पोलीस प्रशासनाने व राज्य प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, एवढंच माझं निवेदन आहे। नाहीतर मग पुढच्या काळात आम्हाला याविषयी सुद्धा आंदोलन छेडावं लागेल, कारण हा एक खूप मोठा सामाजिक गंभीर प्रश्न आहे।